नमस्कार, मी मंजिरी बोरकर. करिअरच्या दिशा या कार्यक्रमात आज आपण पत्रकारिता या क्षेत्राबाबत चर्चा करणार आहोत. या क्षेत्रामध्ये उपलब्ध रोजगार आणि संधी याविषयी जाणून घेणार आहोत. आपल्यासोबत आहेत गोंडवाना विद्यापीठातील जनसंवाद विभागाचे प्राध्यापक डॉक्टर संजय डाव सर. यांनी गेल्या 20 वर्षापेक्षा अधिक काळ प्रसारमाध्यमांमध्ये काम केलं आहे. त्यांना टेलिव्हिजन, प्रिंट, रेडिओ या क्षेत्राचा अनुभव आहे. देशभरात विविध घटनांचे त्यांनी वार्तांकन केले आहे. सध्या ते गोंडवाना विद्यापीठाच्या जनसंवाद विभागातील विद्यार्थ्यांना पत्रकारितेचे धडे देत आहेत. नमस्कार सर. नमस्कार. सर्वप्रथम पत्रकारिता या क्षेत्राविषयी आम्हाला जाणून घ्यायला आवडेल. नक्कीच. आपल्याला माहिती आहे की पत्रकारिता हे क्षेत्र जे आहे हे क्षेत्र लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ म्हणून आपण याकडे बघतो. त्यामुळे अत्यंत जबाबदारीचं आणि तेवढंच महत्त्वपूर्ण एक क्षेत्र आहे. त्यामुळे या क्षेत्रामध्ये काम करणाऱ्याची म्हणजेच पत्रकार असेल किंवा वेगवेगळ्या डिपार्टमेंटमध्ये काम करणारे जे लोक आहेत त्यांची एक वेगळी जबाबदारी असते. हे क्षेत्र आधी त्याचं स्वरूप वेगळं होतं. आता पूर्णपणे स्वरूप जे आहे ते बदललेलं आहे. आता आपण हे क्षेत्र डिजिटल स्वरूपामध्ये बघतो आहे. म्हणजे आपण पूर्वी जर पाहिलं तर फक्त वर्तमानपत्र होती, पण आता त्यानंतर टेलिव्हिजन आलं, रेडिओ होतंच, आता FM आलेले आहेत आणि आता तर डिजिटल मीडियासुद्धा आलेला आहे. म्हणजे आपण आता मोबाईलवर आपल्याला प्रत्येक बातमी किंवा प्रत्येक घडामोड जी आहे ती आपल्याला मिळत असते, अपडेट होत असते. क्षणाक्षणाची माहिती आपल्याला आता लगेच मिळत असते. ज्यावेळी वृत्तपत्र होते त्यावेळी आपल्याला आजची घटना जी आहे ती दुसऱ्या दिवशी वाचायला बघायला मिळत होती. टेलिव्हिजन आले त्यानंतरसुद्धा आपल्याला बातमी जी असेल किंवा माहिती जी आहे ती आपल्याला टेलिव्हिजन म्हणजे टी व्हीवर जाऊन पाहायला लागत होती. म्हणजे आपल्यासमोर टी व्ही पाहिजे होता. पण आता टी व्हीची गरज नाही, प्रिंट पेपरसुद्धा आपल्याला वाचायची गरज नाही. वाचायची इन द सेन्स की आपल्या जर नसला तरी आपल्याजवळ प्रत्येकाच्या हातामध्ये मोबाईल आहे. त्यामुळे त्या मोबाईलमध्ये आपल्याला प्रत्येक घडामोड केवळ माहिती होत नाही तर आपल्याला त्या व्हिडिओच्या माध्यमातून बघतासुद्धा येते. त्यामुळे क्षेत्र बदललेलं आहे. चॅलेंजेस आहेत, आव्हानं भरपूर आहेत, पण या क्षेत्रामध्ये काम करण्याचं एक वेगळं महत्त्व आहे. कारण जबाबदारीचं क्षेत्र आहे त्यामुळे सोबतच चॅलेंजेस भरपूर असतात. पण या क्षेत्रामध्ये काम करण्यासाठी केवळ मला या क्षेत्रात जायचं आहे म्हणून तुम्ही जाऊ शकत नाही, तर या क्षेत्रामध्ये काम करण्याचा तुम्हाला इंटरेस्ट हवा. इंटरेस्ट असेल तर सगळ्या गोष्टी तुम्हाला करता येतात आणि एक खूप चांगलं क्षेत्र आहे. व्यक्ती अपडेट असतो या क्षेत्रामध्ये काम करणारा जो आहे तो, आणि इतरांना माहितीचं आदानप्रदान करण्याची जबाबदारी त्याच्यावर असते. त्यामुळे खूप छान क्षेत्र आहे आणि या क्षेत्रामध्ये अनेक संधी उपलब्ध आहेत. फक्त तुमची काम करण्याची या क्षेत्रामध्ये आवड असली पाहिजे, इच्छा असली पाहिजे, तर तुम्ही या क्षेत्रामध्ये तुम्हाला सगळं रान जे आहे ते मोकळं असं मला हरकत नाही. पत्रकारिता या क्षेत्रामध्ये करिअर घडवायचे असेल तर शैक्षणिक पात्रता काय आहे? आत्ताच आपण जर विचार केला तर शैक्षणिक पात्रता बॅचलर ऑफ जर्नलिझम किंवा BMC बॅचलर ऑफ मास कम्युनिकेशन किंवा मास्टर ऑफ मास कम्युनिकेशन हे आत्ता खरं म्हणजे अभ्यासक्रम या क्षेत्रामध्ये येण्यासाठीचे आहे. पण आपण जर पूर्वी पाहिलं तर हे अभ्यासक्रम नव्हते किंवा हे अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतरच पत्रकार होता येतं असंही नाही. तुम्हाला जर चांगलं लिहिता येतं, तुम्हाला जर चांगलं बोलता येतं तर तुमचं या क्षेत्रामध्ये खरं म्हणजे स्वागत आहे. कारण या क्षेत्रात जर यायचं असेल तर सगळ्यात पहिली पात्रता म्हणजे तुम्हाला चांगलं लिहिता आलं पाहिजे. दुसरं म्हणजे तुम्हाला चांगलं बोलता आलं पाहिजे. जर तुम्हाला आकाशवाणीत जायचं असेल किंवा टेलिव्हिजनमध्ये जायचं असेल तर तुम्हाला चांगलं बोलणं किंवा चांगलं एक्सप्रेस करणं, एखादी गोष्ट कुठली असेल, बातमी असेल किंवा माहिती असेल, ती तुम्हाला व्यवस्थितपणे सादर करता आली पाहिजे. महत्त्वाचं म्हणजे जर तुम्हाला प्रिंटमध्ये जायचं असेल तर तुम्हाला ती बातमी लिहिता आली पाहिजे. म्हणजे लिहिणं, भाषा, त्यानंतर सादरीकरण आणि ते बातमी व्यवस्थित त्या बातमीची मांडणी करणं हे महत्त्वाचं आहे. राहिला आपण जो प्रश्न विचारला शैक्षणिक पात्रता, तर शैक्षणिक पात्रता खरं म्हणजे मी सांगितलं की BMC आणि MMC आहेच. हे अभ्यासक्रम केल्यानंतर तुम्हाला या क्षेत्राविषयी माहिती मिळते. या क्षेत्रामध्ये ज्या अभ्यासक्रमामध्ये जे सब्जेक्ट्स आहेत त्या विषयाबद्दलची तुम्हाला माहिती मिळते.
त्यानंतर तुमच्या कल्पना ज्या आहेत किंवा ज्या काही तुमच्या या क्षेत्राबद्दलच्या हे असेल म्हणजे माहिती असेल ती हळूहळू तुम्हाला मिळत जाते. तर नक्कीच अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर किंवा हा अभ्यासक्रम पूर्ण तुमचा झाल्यानंतर तुम्हाला या क्षेत्रामध्ये एंट्री मिळते. पण मी पुन्हा एकदा रिपीट करतो, तुम्ही अभ्यासक्रम पूर्ण केला नसला तरीही तुम्हाला जर चांगलं लिहिता येत असेल, चांगलं बोलता येत असेल तर तुम्ही या क्षेत्रामध्ये येऊ शकता. धन्यवाद सर. या क्षेत्रामध्ये येण्यासाठी कुठले मार्ग आहेत? या क्षेत्रात जर तुम्हाला यायचं असेल तर अनेक खरं म्हणजे मार्ग आहेत. ते मार्ग म्हणजे तुम्हाला टी व्हीमध्ये काम करता येतं. टी व्हीमध्ये केवळ पत्रकार नव्हे तर इनपुट आउटपुट डेस्क असतात टी व्हीमध्ये. या इनपुट आउटपुट डेस्कवर सुद्धा तुम्हाला जॉब मिळू शकतो. त्याशिवाय टेलिव्हिजनमध्ये म्हणजे समजा आपण एखाद्या चॅनलची जर गोष्ट केली तर तिथला स्ट्रिंजर असतो, तिथला रिपोर्टर असतो, इनपुट आउटपुट डेस्कवरचे माणसं असतात. त्यानंतर अँकरसुद्धा तुम्हाला होता येतं. त्यानंतर एडिटर म्हणजे एडिटिंग करणारे जे व्यक्ती असतात तो सुद्धा त्याच्या ठिकाणी तुम्हाला संधी उपलब्ध आहे. रेडिओमध्ये तुम्हाला ॲज अ अँकर म्हणून म्हणा किंवा टेक्निशियन म्हणून सुद्धा तुम्ही काम करू शकता. प्रिंटमध्ये केवळ पत्रकार नव्हे तर पत्रकार असेल, उपसंपादक असेल किंवा प्रादेशिक विभागामध्ये काम करणारे जे पत्रकार असतात त्याही ठिकाणी तुम्ही म्हणजे डेस्कवर तुम्ही त्या ठिकाणी तुम्हाला काम करता येतं. त्यामुळे अनेक मार्ग आहेत या क्षेत्रामध्ये एंट्री करण्याचे. तुम्ही अभ्यासक्रम पूर्ण करून येऊ शकता किंवा तुम्हाला जर इंटरेस्ट असेल, तुम्ही एखाद्या चॅनलला, पेपरला विनंती केली की मला या क्षेत्रामध्ये येण्यात रस आहे किंवा या क्षेत्रामध्ये काम करण्याची मला आवड आहे, तर मला काम करायचं आहे, तर तुम्ही या क्षेत्रामध्ये या वृत्तपत्रामध्ये म्हणा किंवा माध्यमांमध्ये तुम्ही आधी सुरुवातीला विद्यार्थी बातमीदार म्हणून काम करू शकता आणि हळूहळू तुमच्या जे काही इंटरेस्ट आहे, तुमचे जे काही या क्षेत्रामधली कला आहे, गुण आहेत ते तुम्ही दाखवले तर नक्कीच तुम्हाला या क्षेत्रामध्ये पुढे चांगल्या संधी आहेत. नक्कीच सर. त्यानंतर या क्षेत्रामध्ये रोजगाराच्या कोणत्या संधी उपलब्ध आहेत? या क्षेत्रामध्ये आपण जर विचार केला तर अनेक संधी खरं म्हणजे उपलब्ध आहे. म्हणजे आपल्याला माहिती आहे की वर्तमानपत्र असेल किंवा टेलिव्हिजन असेल किंवा रेडिओ असेल, वर्तमानपत्रामध्ये पत्रकार हे एकच पद आपल्याला खरं म्हणजे माहीत असतं. पण केवळ पत्रकार नाही तर त्या ठिकाणी स्ट्रिंजर असेल किंवा विद्यार्थी बातमीदार असेल किंवा उपसंपादक असेल किंवा डेस्कवरची जी मंडळी असतात त्याही ठिकाणी तुम्हाला संधी असते. म्हणजे केवळ पत्रकार म्हणून नाही तर वेगवेगळ्या जी भूमिका असते वृत्तपत्रामध्ये तीसुद्धा तुम्ही पार पाडू शकता. टेलिव्हिजन जर आपण पाहिलं तर चॅनलमध्ये स्ट्रिंजर असेल, त्यानंतर रिपोर्टर असेल, करस्पॉन्डंट असेल, ब्युरो चीफ असेल, हे पद असतात. त्याशिवाय इनपुट आउटपुट या डेस्कवरसुद्धा तुम्ही काम करू शकता. त्याशिवाय एक चांगला अँकर तुम्ही होऊ शकता. त्यानंतर एडिटिंग करणारा व्यक्ती जर तिथं असतो ते सुद्धा तुम्ही तिथं ते काम करू शकता. इतके पदं त्या ठिकाणी असतात. त्याशिवाय आकाशवाणीमध्ये तुम्ही ॲज अ अनाऊन्सर किंवा टेक्निशियन म्हणून काम करू शकता. याशिवाय जर आपण पाहिलं तर खाजगी आणि सरकारी ऑफिसेसमध्ये आत्ता जनसंपर्क अधिकारी म्हणून ही पोस्ट नेहमी असते आणि हे पद आता जवळपास सगळ्याच खाजगी कंपन्यांमध्ये असतं. तर हा आपण अभ्यासक्रम पूर्ण केला तर तुम्हाला जनसंपर्क अधिकारी जे आहे ते होऊ शकता येतं. त्याशिवाय तुम्ही स्वतःचं एक चॅनल सुरू करू शकता, तुम्ही स्वतःचं एक न्यूज पोर्टल सुरू करू शकता. त्याशिवाय आत्ता आपण पाहिलं की अनेक साधारणतः विशेषतः पॉलिटिकल जे व्यक्ती असतात या पॉलिटिकल व्यक्तींकडे किंवा एखादी कमर्शियल संस्था असेल त्या ठिकाणी तुम्ही एक कंटेंट रायटर म्हणून सुद्धा काम करू शकता. तुम्ही ॲज अ PR म्हणून सुद्धा त्यांच्याकडे काम करू शकता. चांगले पैसे त्याच्यात तुम्हाला मिळत असतात. त्यामुळे अनेक संधी आहेत, अनेक क्षेत्र खरं म्हणजे या निमित्तानं उपलब्ध झालेले आहेत, ते अनेकांना माहीत नसतात. त्यामुळे बरेच तरुण विद्यार्थी जे आहेत ते या क्षेत्रामध्ये यायला मागं पुढं पाहतात किंवा त्यांना योग्य गायडन्स जे आहे, मार्गदर्शन आहे ते मिळत नाही आणि त्यामुळं अनेक विद्यार्थी जे आहेत ते अभ्यासक्रम पूर्ण करूनसुद्धा त्यांना रोजगार उपलब्ध होत नाही. पण जर ही माहिती आपण विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवली तर नक्कीच विद्यार्थी या क्षेत्रामध्ये येतील, चांगले विद्यार्थी येतील आणि त्यांना रोजगारसुद्धा उपलब्ध होईल.
खरं म्हणजे आत्ता या क्षेत्रामध्ये बऱ्यापैकी रोजगार जे आहे ते उपलब्ध आहे, पण विद्यार्थी येत नाही किंवा जे विद्यार्थी येतात त्यांना मध्ये अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर ते दुसऱ्या क्षेत्रामध्ये जातात किंवा दुसरीकडे रोजगार ते त्या ठिकाणी मिळवतात. पण जर तुम्ही या क्षेत्रामध्ये तुम्हाला यायचं असेल तर तुम्ही हा अभ्यासक्रम केल्यानंतर तुम्ही जर प्रयत्न केले तर नक्कीच तुम्हाला या क्षेत्रामध्ये रोजगार उपलब्ध होऊ शकतो. त्यामुळे माझी विनंती असेल, माझं आव्हान असेल सगळ्या विद्यार्थ्यांना की त्यांनी या क्षेत्रामध्ये यावं आणि या क्षेत्रामध्ये त्यांना रोजगाराच्या आणि हे चांगलं काम करण्याची संधी उपलब्ध आहे. सर, आपण सांगितल्याप्रमाणे या क्षेत्रामध्ये खूप संधी आहेत. या विषयावर मला पडलेला प्रश्न, या क्षेत्रामध्ये येण्यासाठी ठराविक तयारी करावी लागते का? होय, खरं म्हणजे तुम्हाला या क्षेत्रात जर यायचं असेल तर तुम्ही तयार असले पाहिजे, तुमची तयारी असली पाहिजे. आता ती तयारी कसली, तर तुम्हाला जर प्रिंटमध्ये यायचं, जर तुम्हाला वर्तमानपत्रात काम करायचं आहे तर नक्कीच तुम्हाला चांगलं लिहिता आलं पाहिजे. तुम्हाला कुठल्याही विषयाची माहिती, बातमी व्यवस्थित मांडता आली पाहिजे. कारण तुम्ही प्रिंटमध्ये आपण पाहिलं की तुम्हाला बातमी लिहावं लागते. बातमी असेल, त्यानंतर एखादं आर्टिकल असेल, एखादा लेख असेल, तो आपल्याकडे जी इन्फॉर्मेशन असते, जी माहिती असते, ती माहिती व्यवस्थित मांडणे, त्या माहितीची व्यवस्थित मांडणी करणे, त्याला आपण बातमी म्हणतो किंवा लेख म्हणतो. त्यामुळे ती तयारी तुमची असली पाहिजे की तुम्हाला एखादी कुठलीही माहिती व्यवस्थित मांडता आली पाहिजे. त्यासाठी तुमची भाषा जी आहे ती एक प्रमाण भाषा असली पाहिजे. म्हणजे ती मराठी असेल, इंग्लिश असेल किंवा हिंदी असेल किंवा कुठली असो, तुमची एक प्रमाण भाषा असली पाहिजे. आणि त्यातले जे ग्रामर जे आहे ते सुद्धा उत्तम असलं पाहिजे. कारण शेवटी वाचकांना तो त्याचा अर्थ व्यवस्थितपणे उमगला पाहिजे. त्यामुळं तुम्हाला मराठी भाषेचं किंवा कुठल्याही भाषेचं, ज्या भाषेत तुम्ही काम करणार आहात त्याचं उत्तम ज्ञान असणं आवश्यक आहे. त्याशिवाय तुम्हाला जर टेलिव्हिजनमध्ये काम करायचं असेल तर तुम्हाला चांगलं बोलता आलं पाहिजे. म्हणजेच तुम्हाला कुठलीही माहिती व्यवस्थित सांगता आली पाहिजे. शेवटी तुम्हाला टी व्हीत स्वतःला प्रेझेंट व्हावं लागतं. त्यामुळे ती माहिती तुम्हाला व्यवस्थित प्रेक्षकांना सांगता आली पाहिजे. त्यामुळे तुमचा टोन जो आहे, टोनिंग जो आहे तो सुद्धा तुमचा चांगला असला पाहिजे. तुमची भाषा नक्कीच चांगली असली पाहिजे. तुमचे एक्सप्रेशनसुद्धा चांगले असले पाहिजे. कारण तुम्हाला टी व्हीत जर एखादी माहिती सांगायची आहे तर तुम्ही केवळ तुमचा आवाज ऐकू येत नाही, तर तुम्ही स्वतः दिसता त्या ठिकाणी. त्यामुळे तुमचा प्रेझेन्स जो आहे कॅमेरासमोरचा तो उत्तम असला पाहिजे, जेणेकरून लोक तुम्हाला बघतील तर एक व्यवस्थित व्यक्ती आपल्याला एक व्यवस्थित माहिती देत आहे असा त्याचा अर्थ होतो. त्यामुळे जबाबदारीचं काम नक्कीच असते. त्यामुळे तुम्हाला टेलिव्हिजनमध्ये तुमची देहबोली, तुमचं एक्सप्रेशन, तुमची लँग्वेज आणि ती माहिती व्यवस्थित कम्युनिकेट करणे किंवा पुढच्या प्रेक्षकांपर्यंत ती व्यवस्थित सांगणे हे सुद्धा महत्त्वाचं असतं. आकाशवाणीमध्ये तुम्हाला काम करताना आपल्याला दिसत नाही, पण आपला आवाज त्या ठिकाणी प्रेक्षकांना येत असतो. त्यामुळे एक लयबद्ध आवाज तुमचा असला पाहिजे. व्यवस्थित कुठं पॉज घ्यायचा आहे, कुठं थांबायचं आहे किंवा वाक्यरचना कशी असेल हे सुद्धा त्या ठिकाणी तुम्ही बघितलं पाहिजे. त्यामुळे या क्षेत्रात यायचं असेल तर तुम्ही ज्या भाषेमध्ये काम करणार आहात त्या भाषेचं उत्तम ज्ञान तुम्हाला असणं गरजेचंच आहे. त्याशिवाय तुम्हाला तुमचं प्रेझेंटेशन, तुम्ही एखादी माहिती जर सांगत असाल तर ती उत्तमरित्या तुम्हाला सांगता आली पाहिजे, ती मांडता आली पाहिजे. तुम्हाला स्वतःला प्रेझेंट व्यवस्थित करता आलं पाहिजे. आणि इतर क्षेत्रामध्ये किंवा इतरही ज्या संधी उपलब्ध आहे त्याही ठिकाणी काम करताना तुम्हाला या गोष्टींची गरज खरं म्हणजे पडत असते. आपला हा जो अभ्यासक्रम आहे हा जनसंवाद आहे, म्हणजे लोकांशी संवाद करायचा आहे आपल्याला. त्यामुळे नक्कीच तो संवाद हा चांगला असला पाहिजे, हेल्दी असला पाहिजे, तो व्यवस्थित कम्युनिकेट झाला पाहिजे. त्यामुळे आपल्या अभ्यासक्रमाचं जे मुख्य हेतू आहे कम्युनिकेशन, या कम्युनिकेशन करण्यासाठी या गोष्टींची गरज जी आहे आपण सांगितल्याप्रमाणे ती असलीच पाहिजे. त्याशिवाय आपण कम्युनिकेशन व्यवस्थित संवाद होणार नाही. त्यामुळे या गोष्टींची तुम्ही खरं म्हणजे विद्यार्थ्यांनी काळजी घेतली पाहिजे. बरं सर, पत्रकारिता या क्षेत्रामध्ये जनसंवाद अभ्यासक्रम करणे आवश्यक आहे का? अत्यंत महत्त्वाचा हा खरं म्हणजे प्रश्न आहे. जनसंवाद अभ्यासक्रम करणे गरजेचं आहे का? तर खरं म्हणजे आत्ता तुम्हाला कुठल्याही माध्यमांमध्ये जर काम करायचं असेल तर त्यांची पात्रता जी आहे ते नक्कीच हा अभ्यासक्रम त्यांनी पूर्ण केला असावा अशी असते. म्हणजे आत्ता आपण पाहिलं की बॅचलर ऑफ मास कम्युनिकेशन असेल किंवा मास्टर ऑफ मास कम्युनिकेशन असेल,
ही किमान पात्रता आता तुम्हाला या क्षेत्रात जर यायचं असेल तर ती ठेवली जाते आणि ते एका अर्थानं बरोबरसुद्धा आहे. कारण हा अभ्यासक्रम पूर्ण करताना आपल्याला किमान या क्षेत्राबद्दलची माहिती जी आहे ती मिळत असते. कारण अनेक आपल्या वेगवेगळ्या कल्पना असतात की नेमकं या क्षेत्राचं काम चालतं कसं, या क्षेत्रामध्ये काम कसं केलं जातं किंवा काय काय स्वरूप या क्षेत्रामध्ये कामाचं असतं. तर लोकांना माहीत नसतं खरं म्हणजे, किंवा विद्यार्थ्यांना माहीत नसतं, कारण हे क्षेत्र नवीन आहे. म्हणजे आपण वैद्यकीय क्षेत्र पाहिलं किंवा आपण इतर क्षेत्र पाहिलं, इंजिनिअरिंग असेल किंवा शिक्षक क्षेत्र असेल, तर आपल्याला किमान माहिती असते की काय केलं पाहिजे किंवा काय नेमकं असतं. पण या आपल्या माध्यमांच्या सगळ्या कार्यप्रणाली संदर्भामध्ये अनेकांना माहिती नसते किंवा जी माहिती असते ती बरेचदा चुकीची असते. त्यामुळं विद्यार्थ्यांना खरी माहिती किंवा एक बेसिक नॉलेज जे आहे ते जर मिळवायचं असेल तर नक्कीच हा अभ्यासक्रम पूर्ण केला पाहिजे. कारण या क्षेत्रामध्ये आपल्याला, या अभ्यासक्रमामध्ये आपल्याला टी व्ही असेल, प्रिंट असेल किंवा रेडिओ असेल, या तिन्ही क्षेत्राची माहिती मिळत असते. नेमके वाहिन्या म्हणजे काय, नेमकं वृत्तपत्र म्हणजे काय, कसं काम चालतं, कशी बातमी लिहिली जाते, 5W1H म्हणजे काय, किंवा टेलिव्हिजनमध्ये काय म्हणजे काय, अँकर म्हणजे काय असतो, रिपोर्टर म्हणजे काय असतो, या सगळ्यांची माहिती जी आहे ती आपल्याला या अभ्यासक्रमामध्ये मिळत असते. अर्थात प्रत्यक्षामध्ये काम करताना बऱ्याच अडचणी असतात किंवा वेगळे काही गोष्टी असतात, पण त्या शेवटी तुम्हाला फील्डमध्ये आल्यानंतर हळूहळू कळतात. पण एक बेसिक नॉलेज जे आहे, बेसिक माहिती जी आहे तुम्हाला या अभ्यासक्रमाद्वारे खरं म्हणजे मिळत असते. त्यामुळे हा अभ्यासक्रम मला वाटतं की पूर्ण केलाच पाहिजे. शिवाय आपण कुठल्याही क्षेत्रामध्ये जरी गेलो तरी या क्षेत्राचा उपयोग आपल्याला होत असतो. त्याचं कारण असं की एक कॉन्फिडन्स बिल्ड होण्याचं एक माध्यम आपण म्हणू शकतो हा अभ्यासक्रम आहे. कारण शेवटी आपण कुठल्याही क्षेत्रात गेलो तर तुम्हाला स्वतःला एक्सप्रेस करावं लागतं, तुम्हाला स्वतःला त्या ठिकाणी तुमचं मार्केटिंग म्हणा किंवा तुमची पर्सनॅलिटी डेव्हलप करावं लागते. तर मला वाटते की हा अभ्यासक्रम जो आहे, हा अभ्यासक्रम तुम्हाला तुमची पर्सनॅलिटी डेव्हलप करण्यासंदर्भामध्ये नक्कीच मदत करत असते. त्यामुळे तुम्ही कुठल्याही क्षेत्रात जरी गेलात तरीही तुम्हाला या क्षेत्राची मदत जी आहे ती नक्कीच होईल. आणि जर तुम्हाला क्षेत्रामध्ये यायचं असेल तर मला वाटते की हा अभ्यासक्रम अत्यंत मदतीचा आहे, हा अभ्यासक्रम अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. त्यामुळे नक्कीच हा अभ्यासक्रम पूर्ण केला पाहिजे. या क्षेत्राबद्दलची, या सगळ्या या क्षेत्रामध्ये काय काय नेमकं कसं कसं काम चालतं याची इत्थंभूत माहिती जी आहे तुम्हाला माहीत होत असते. त्यामुळे नक्कीच हा अभ्यासक्रम तुम्ही पूर्ण केला पाहिजे. आणि तुम्हाला क्षेत्र तुम्ही कुठलंही निवडलं तरी अभ्यासक्रम मात्र हा तुम्ही निवडणं गरजेचं आहे. कारण आत्ता पण पाहिलं की आत्ताचं जे युग आहे ते स्पर्धेचं युग आहे. आत्ताचं युग जे आहे ते तुमच्यातले कलागुण जे आहे ते तुम्ही कशा पद्धतीनं मांडता किंवा कशा पद्धतीनं ते पुढच्या व्यक्तीपुढे ठेवता यावर तुमचं करिअर म्हणा किंवा तुमच्या रोजगाराच्या वाटा म्हणा किंवा तुम्हाला संधी जी आहे ती मिळत असते. त्यामुळे जर तुम्ही स्वतःला व्यवस्थित एक्सप्रेस तुम्हाला करता आलं नाही, तुम्हाला स्वतःला तुमच्यामधले कलागुण मांडता आले नाही तर तुम्ही मागं पडू शकता. आणि मला वाटतं हेच व्यवस्थितपणे मांडण्यासाठी, तुम्हाला स्वतःला सिद्ध करण्यासाठी, तुम्हाला स्वतःला एक्सप्रेस करण्यासाठी किंवा तुमच्यातले गुण पुढे ठेवण्यासाठी हा अभ्यासक्रम नक्कीच महत्त्वाचा आहे. आणि या क्षेत्रामध्ये जर तुम्हाला यायचं असेल तर नक्कीच मला वाटतं या अभ्यासक्रमाचा फायदा होतो. त्यामुळे हा अभ्यासक्रम मला वाटते करणं गरजेचं आहे आणि तो अधिकाधिक विद्यार्थ्यांनी केला पाहिजे. धन्यवाद सर, अभ्यासक्रम सांगितल्याबद्दल. जनसंवाद अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर जॉबची खात्री आहे का? अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर जॉबची खात्री आहे का? तर माझं उत्तर असेल की हो, खात्री आहे. जॉब उपलब्ध आहेत, फक्त ते नेमके शोधायचे कसे आणि नेमके ते मिळवायचे कसे ही कला तुम्हाला आली पाहिजे. जॉब मी सांगितल्याप्रमाणे तिन्ही माध्यमांमध्ये सध्या अवेलेबल आहे. म्हणजे ते टेलिव्हिजन असेल, प्रिंट असेल किंवा रेडिओ असेल किंवा इतरही क्षेत्र आहे, म्हणजे जनसंपर्क क्षेत्र असेल किंवा इतरही खाजगी जे क्षेत्र आहे त्या ठिकाणीसुद्धा जॉब अवेलेबल आहे. पण शेवटी तेच की तुम्हाला किती येतं किंवा तुम्ही किती शिकू शकता, तुमच्यामध्ये शिकण्याची किती आवड आहे, तुम्हाला या क्षेत्रामध्ये काम करण्याची किती आवड आहे,
आणि मी जसं सांगितलं की जसं तुमचं लँग्वेजवरचं तुमची कमांड असली पाहिजे, तुमची कम्युनिकेशनवर, तुमच्या बॉडी लँग्वेजवर, तुमच्या एक्सप्रेशनवर तुम्हाला सगळं आलं पाहिजे. तर ते असणं महत्त्वाचं आहे. ते जर तुमच्यामध्ये असेल आणि तुम्हाला काम करण्याची तुमच्यामध्ये जिद्द असेल, इच्छाशक्ती असेल, तर नक्कीच या क्षेत्रामध्ये जॉब उपलब्ध आहेत. फक्त ते मिळवायचे कसे? कारण एक खरं आहे की तुम्हाला लगेच जॉब मिळेल किंवा लगेच मोठ्या पगाराची नोकरी मिळेल असं नाही. तर तुम्हाला सुरुवातीला बऱ्यापैकी स्ट्रगल करावं लागतं. तो स्ट्रगल पिरियड तुम्ही पेशन्स ठेवून केला पाहिजे. कारण बरेचदा असं होतं की अरे हे खूप वास्ट आहे, हे खूप कठीण आहे. कारण या क्षेत्रामध्ये तुम्हाला रोज नवीन काम करायचं आहे. आज केलेली बातमी तुम्हाला उद्या करायची नाही. म्हणजे एक बरेच क्षेत्र असतात की मी आज पेशंट चेक केला, उद्या पेशंट चेक करायचे आहे. तसं नसतं. या फील्डमध्ये तुम्ही आज केलेली बातमी तुम्हाला उद्या करायची नसते. तुम्हाला नवीन बातमी तयार करायची असते. नवीन तुम्हाला त्या ठिकाणी लिखाण करायचं असतं. तुम्हाला नवीन त्या ठिकाणी शब्दरचना करायची असते. त्यामुळे रोज नवीन आव्हान असते, रोज नवीन तुम्हाला काम करावं लागते. त्यामुळे बरेचदा तुमच्यामध्ये नैराश्य येतं, धावपळ खूप असते. कारण तुम्हाला या क्षेत्रामध्ये जर यायचं असेल तर तुम्हाला वेळ आणि तुमची मेहनत, परिश्रम दोन्ही खर्ची करावं लागतात. त्यामुळे या दोघांची खर्च करण्याची तयारी जर तुमची असेल तर नक्कीच या क्षेत्रामध्ये तुम्हाला चांगलं यश प्राप्त होऊ शकतं. फक्त तुमच्यामध्ये ती करण्याची जिद्द असली पाहिजे आणि तुमच्यामध्ये एक प्रोफेशनलिझम असला पाहिजे की हो मला या क्षेत्रामध्ये काम करायचं आहे. जर तुम्ही विचार केला की मला या क्षेत्रामध्ये काम करायचं आहे तर या गोष्टी ज्या आहेत त्या सहजपणे पूर्ण होतात. सहज या सगळ्या तुम्हाला या गोष्टींवर तुम्हाला मात करता येते आणि त्यामुळे हे जर तुम्हाला करता आलं तर नक्कीच तुम्हाला या क्षेत्रामध्ये भरपूर संधी आहेत. भरपूर रोजगार तुम्हाला या ठिकाणी उपलब्ध आहे. विद्यार्थ्यांना मी आवाहन करेल की त्यांनी यावं आणि या क्षेत्रामध्ये त्यांचं करिअर जे आहे ते निर्माण करावं. तर पुढचा प्रश्न असा आहे, टेलिव्हिजन, रेडिओ आणि प्रिंट मीडिया या दोन्ही माध्यमांमध्ये कामाचं स्वरूप वेगवेगळं आहे, तर यासाठी वेगवेगळी तयारी करावी लागेल का? नक्कीच तिन्ही माध्यम वेगवेगळी आहेत. त्याच्यामुळे तिन्ही माध्यमांमध्ये काम करताना तुम्हाला तशी तयारी करता आली पाहिजे किंवा तुमची तशी तयारी असली पाहिजे. खरं म्हणजे प्रत्येक व्यक्तीमध्ये वेगवेगळ्या क्वालिटीज असतात, वेगवेगळे गुण त्या ठिकाणी असतात. म्हणजे काही जे व्यक्ती असतात त्यांना टेलिव्हिजनमध्ये काम करण्यासाठी आधीपासून त्यांच्यामध्ये ती कला असते. काहींना प्रिंटमध्ये काम करण्यासाठी आधीपासून त्यांची म्हणजे तशी त्यांची तयारी झालेली असते. किंवा आकाशवाणीमध्ये अँकरिंग ज्याला करायची आहे तो मुळातच चांगला बोलणारा असतो, तो त्याला अँकरिंग क्षेत्रामध्ये जायचं असते. पण जर तुम्हाला तशी तयारी करायची असेल किंवा तुमच्यामध्ये तुम्हाला माहिती नसेल, पण तुम्हाला जर टेलिव्हिजन किंवा प्रिंटमध्ये जर काम करायचं असेल तर साहजिक तुम्हाला प्रश्न पडेल की नेमकी तयारी कशी केली पाहिजे. तर खरं आहे ती तयारी तुम्ही करू शकता आणि ती तयारी करणं फार काही कठीण नाही आहे. जर तुम्हाला प्रिंटमध्ये काम करायचं आहे तर तुम्हाला चांगलं लिहिता आलं पाहिजे, तुम्हाला तुमची भाषा चांगली असली पाहिजे आणि तुम्हाला त्याची मांडणी व्यवस्थित करता आली पाहिजे. टी व्हीमध्ये काम करताना तुम्हाला तुमची भाषा चांगली असली पाहिजे, तुम्हाला चांगलं बोलता आलं पाहिजे, तुम्हाला ती बातमी जी आहे ती चांगली सांगता आली पाहिजे. प्रिंटमध्ये आपण माहिती मांडतो म्हणजे लिहितो. ही बातमी तुम्हाला टी व्हीमध्ये तुम्हाला सांगायचं असते, तुम्हाला प्रेझेंट करायचं असते. त्यामुळे ती तुम्हाला व्यवस्थित प्रेक्षकांना सांगता आली पाहिजे, ती प्रेक्षकांना व्यवस्थित कळली पाहिजे. तर त्यासाठी तुमची एक बॉडी लँग्वेज असली पाहिजे, तुमचा भाषेचा एक लहजा असला पाहिजे, तुमच्या भाषेचा एक व्यवस्थित प्रमाण मराठी भाषा असली पाहिजे, ती तुम्हाला व्यवस्थित मांडता आली पाहिजे, तुमचे एक्सप्रेशन चांगले पाहिजे. कारण टी व्हीमध्ये तुम्हाला वेगवेगळ्या स्वरूपाच्या बातम्या असतात. म्हणजे एखादी दुःखद बातमी असते, एखादी सुखद बातमी असते. तर तसे एक्सप्रेशन जे आहे ते तुम्हाला तुमच्या चेहऱ्यावर, ते हावभाव जे आहे ते तुम्हाला तुमच्या चेहऱ्यावर तुम्हाला ठेवावं लागतात. तर एखादी दुःखद बातमी असेल आणि तुम्ही जर स्माईल देऊन ती सांगितली तर ते चुकीचं होईल. किंवा एखादी सुखद बातमी असेल, चांगली बातमी असेल आणि ती तुम्ही अतिशय रडक्या चेहऱ्यात जर सांगितली तर ते मॅच होणार नाही. त्यामुळे ती प्रत्येक माहिती तुम्ही त्या एक्सप्रेशननुसार तुम्हाला ती माहिती सांगता आली पाहिजे, ती तुम्हाला बोलता आली पाहिजे. आणि वेळेवर जरी तुम्हाला एखादा प्रश्न विचारला किंवा वेळेवरसुद्धा एखादी तुम्हाला माहिती मिळाली तर ती माहिती तुम्ही किमान जेवढी प्राथमिक माहिती मिळालेली आहे ती माहिती तुम्हाला त्या विषयाच्या अनुषंगानं सांगता आली पाहिजे. त्याच्यामुळे आणि दुसरं म्हणजे रेडिओमध्ये सुद्धा तुम्हाला माहिती फक्त सांगायची असते. त्यामुळे ती तुम्हाला व्यवस्थित रेडिओच्या टोनमध्ये किंवा रेडिओच्या भाषेमध्ये व्यवस्थित लिहिता आली पाहिजे आणि ती व्यवस्थित एका फ्लोमध्ये
आणि प्रमाण भाषेमध्ये तुम्हाला सांगता आली पाहिजे. तर हे वेगवेगळे गुणधर्म म्हणता येईल किंवा क्वालिटीज म्हणता येईल, त्या तिन्ही क्षेत्राचे वेगवेगळे आहेत. ते काही व्यक्तींमध्ये त्या अनुषंगाने असतात, पण जर तुम्हाला ते डेव्हलप करायचे असेल तर ते तुम्ही सुद्धा डेव्हलप करू शकता. ते फार काही कठीण नाही, पण तुमच्यामध्ये परत एकदा की तुमच्यामध्ये तयारी असली पाहिजे आणि जिद्द असली पाहिजे, तर तुम्ही तिन्ही क्षेत्रामध्ये उत्तमरित्या काम करू शकता. सर, आता शेवटचा प्रश्न, ग्रामीण भागातील विद्यार्थी या क्षेत्रामध्ये यशस्वी होऊ शकतील का? नक्कीच. खरं म्हणजे ग्रामीण आणि शहरी असा खरं म्हणजे भेदभाव करणं चुकीचं आहे. पण ठीक आहे की एखाद्या वेळेस शहरी भागांमध्ये बऱ्याच गोष्टी उपलब्ध असतात, साधनसामुग्री उपलब्ध असतात आणि त्यांच्याकडे बऱ्याच फॅसिलिटी असतात आणि त्या तुलनेमध्ये ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांना तेवढ्या फॅसिलिटीज म्हणा किंवा ती माहिती उपलब्ध नसते. पण याचा अर्थ असा नाही की कुठेतरी ग्रामीण भागातले विद्यार्थी कमी आहेत. तर ग्रामीण भागातले विद्यार्थीसुद्धा हुशार आहेत. फक्त त्यांना योग्य मार्गदर्शन करणारा व्यक्ती पाहिजे, योग्य त्यांना सांगणारा, आणि योग्य जर माहिती त्यांना मिळाली तर तेही विद्यार्थी चांगल्या ठिकाणी काम करू शकतात. आता आपण पाहिलं की अनेक ठिकाणी म्हणजे पुणे मुंबईमध्ये सुद्धा अनेक ग्रामीण भागातले विद्यार्थी काम करतात. अनेक ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी चांगली संधी मिळालेली आहे आणि ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांनीसुद्धा आपल्या कामाचा डंका त्या ठिकाणी वाजवलेला आहे आणि चांगलं काम ते खरं म्हणजे ग्रामीण भागातले विद्यार्थी जे आहेत ते करत आहेत. त्यामुळे ग्रामीण भागातल्या विद्यार्थी कुठेतरी काम करू शकतील का किंवा त्यांना शक्य होईल का असा प्रश्नच मुळात खरं म्हणजे चुकीचा आहे. पण ठीक आहे, साहजिक आहे की थोडंसं ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांमध्ये न्यूनगंड असतो किंवा शहरी भागाचा त्यांना एक माहिती नसते किंवा थोडीशी भीती त्यांच्या मनामध्ये असते की शहरी भागातील विद्यार्थ्यांपुढं आपण टिकू का. पण जर तुम्हाला काम करायची इच्छा असेल आणि तुम्ही ते ज्या गोष्टींची आवश्यकता आहे त्या गोष्टींची पूर्तता जर केली तर नक्कीच तुम्ही चांगलं काम करू शकता. त्यामुळे नक्कीच ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनासुद्धा एक चांगली संधी या क्षेत्रामध्ये उपलब्ध आहे. मी उलट म्हणेल की ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी जास्तीत जास्त संख्येनं या क्षेत्रामध्ये यावं, त्यांचं स्वागत आहे आणि या क्षेत्रामध्ये संधी बरेच उपलब्ध आहेत. त्याच्यामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थी असो की शहरी भागातील विद्यार्थी असो, त्यांनी नक्कीच या क्षेत्रामध्ये यावं आणि यशस्वी व्हावं. धन्यवाद सर, तुम्ही आम्हाला अमूल्य वेळ दिला आणि आमच्या सर्व प्रश्नांची उत्तरे अत्यंत समर्पकपणे दिली. तुम्ही दिलेली ही माहिती विद्यार्थ्यांना प्रेरणादायी ठरेल.